नसेल तितकीच चर्चा राजकारण्यांमध्ये होते। एकीकडे या चित्रपटावरून देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधींना डिवचलंय, तर त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। दरम्यान राजकारण्यांचा हा सिनेमा कसा रंगलाय पाहूया त्या रिपोर्टमधून। स्वातंत्र्यवीर सावरकर पाहण्यासाठी राहुल गांधींना निमंत्रण। देवेंद्र फडणवीस राहुल गांधींसाठी थिएटर बुक करणार, तर मणिपूर फाइल्स काढण्याचा उद्धव ठाकरेंचा टोला। वीर सावरकर यांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चित्रपटगृहात हजेरी लावत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहिला। यावेळी फडणवीसांना राहुल गांधींवर निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही। राहुल गांधींसाठी मी संपूर्ण थिएटर बुक करतो असा टोला फडणवीसांनी लगावलाय। यावर ठाकरेंनीही फडणवीसांना मणिपूर फाइल सिनेमा काढण्याचा सल्ला दिलाय। राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन। देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं, त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिंबा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचनं कशी मोडली, त्यांना जाऊन भेटावं, अरुणाचलमध्ये जाऊन यावं। देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं। बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत, त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाइल्स हा पिक्चर काढावा। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून पोस्ट करत प्रत्युत्तर दिले। देवेंद्र फडणवीस यांनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर 100 कोटी वसुली फाईलची स्क्रिप्ट तयार आहे, त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये। याशिवाय वाझे की लादेन फाइल्स, खिचडी फाइल्स, कोविड बॅग फाइल्स असे अनेक चित्रपट काढता येतील। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या 2.5 वर्षांच्या कारभाराचा विचार करावा। बाकी तुम्ही देवेंद्रजींना किती टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीसांना सुनावलंय। खरं तर ते राज्यकर्ते आहेत, अशा पद्धतीच्या टिंगलटवाड्या करण्यापेक्षा या जनतेच्या प्रश्नाकडे, मूळ प्रश्नाकडे लक्ष न घालता आपण या पद्धतीच्या टिंगलटवाळ्या आणि राहुल गांधींची तुलना तुमची होऊ शकत नाही। राहुल गांधीजींनी दाखवून दिलं स्वतःच्या कर्तृत्वानं, कोणाच्या गुलामीनं नाही। दिल्लीच्या हक्काचं ऐकायचं आणि त्यांच्या आधारावर चालायचं, त्यांच्या भरोशावर चालायचं, हे काम राहुल गांधींनी नाही केलं। ते पैसे थिएटरमधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल। 2023च्या भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांना माफीवीर म्हणत राहुल गांधींनी आयता वाद उकरून काढला होता। आता फडणवीसांनी सावरकर सिनेमावरून राहुल गांधींना लक्ष केलंय। दरम्यान सावरकर वादात सावध भूमिका घेऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात ठाकरेंना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।